हॅलो गाईज, एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी चाललेली आहे बाहेर कुठे चाललेली आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच, थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल. तर मी चाललेली आहे वसंत व्हॅलीच्या डी मार्टला. तर तुम्ही जे कल्याणमध्ये असाल तर तुम्हाला माहितीच असेल, वसंत व्हॅलीला डी मार्ट खूप मोठं आहे. तर तिकडेच चालली थोडीशी शॉपिंग करायची. शॉपिंग कुठली तर रक्षाबंधनची. आणि मस्त बाहेर ना गणपतीचे स्टॉल लागतात, खरं तेवढे भारी दिसतात ना बघून ते. आणि ते मखर वगैरे याचे पण मस्त डेकोरेशन केलेले आहेत. तर ते पण एकदम मस्त मस्त वाटत होते. आणि पाहताना पण मी कसं गाडीमध्ये जरा फास्ट होती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे जास्त काढली नाही. तर असं बोलता बोलता तर मी पोचले आता डी मार्टला, बघू शकता. तर मी एवढं काही व्हिडिओ काढलं नाही. आणि एक मी बॅग आणलेली होती, आता तिला पण रॅप करून घ्यावंच लागेल, म्हणजे पॅक करून. काय माहिती, तो आपला रूल आहे तर तो मान्य करावाच लागेल. त्याच्यानंतर घेतली मी इथे ट्रॉली. तर तुम्हाला तसं पुढे दिसेलच शॉपिंग तर काय करायला आलेली आणि काय केलेलं आहे. तर इथे मस्त वर आलो फर्स्ट फ्लोअरला आणि मस्त राख्या बघितल्या, पण मला काय एवढ्या तिथल्या आवडल्याच नाही. बघितल्या सगळं हे ते चेक केलं, पण काय खास नव्हत्या, म्हणून तर काय मी घेतलं नाही. फक्त थोडंसं शूट केलं आणि निघाली. आणि मस्त मंदिरासाठी, देवासाठी, पूजेसाठी सगळ्या गोष्टी होत्या. आणि आल्या पहिले ना मी इकडे ब्लँकेट वगैरे चेक करायला येते, कारण खरंच कलर एवढे भारी भारी असतात ना, एकदम मस्त कलर असतात, बघू शकता तुम्ही. ही ब्लँकेट घेण्याची तर इच्छा झाली, पण मन मारून घेतलं का जाऊ दे, दुसरं काहीतरी बघूया. तर इथे आले मी मोप बघायला. तर आमचा मोप झालेला आहे खराब, तर मग हा घेतला मोप दुसरा गालाचा. तो बघत होती पण तो काय एवढा खास वाटला नाही, कारण तो छोटा होता. हा दुसरा घेतला. हा तुम्हाला बिलिंग करताना दिसेलच आम्ही कोणता मोप घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं चेक वगैरे केलं, इकडे तिकडे फिरलो आणि मग उतरलो खाली ग्राउंड फ्लोअरला. आणि आता आमच्या भाच्यांना रक्षाबंधन गिफ्ट घ्यायचं होतं, तर मग आता काय करणार, भाच्यांना भाचीला सगळ्यांना घ्यायचं होतं. तर असे घेतलेले आहे तिथे गिफ्ट, कारण गिफ्ट तर काय दिसत नव्हते, मग हेच घेतलं. आणि मला फिरायला कुठे वेळ नव्हतं, कारण आमच्या कल्याणमध्ये एवढी ट्रॅफिक असते ना, का कंटाळा येतो बाहेर जायला, म्हणून मी इकडेच आलेली. सगळं चेक केला पण काहीच गोष्टी भेटल्या नाही. मग काय करणार, मग तेच घेतलं आणि निघालो. आणि ते तुम्हाला कसे वाटले बॉक्स नक्की मला सांगा, मी घरी गेलो तुम्हाला दाखवणारच. आणि आता निघालो आम्ही ते बिलिंग करायला. गिफ्टची बिलिंग केलेली आहे. आणि ते मी थोडंसं सामान घेतलं होतं, त्या सामानचं पण बिल केलेलं आहे, बघू शकता. त्याच्यानंतर इथे घेतला हा मोफ. तर मोफ बिचारीने सगळं ओपन करून दाखवलं मला, व्यवस्थित आहे का काय हे सगळं चेक केलं तिने. त्याच्यानंतर मग मी निघाली पुढे. राख्या घ्यायच्या होत्या, राख्या घेण्यासाठी मग इथे राख्या तर घेतल्या, पण मी ब्लॉगच नव्हता, म्हणजे व्हिडिओ शूट नव्हता केलं. मग परत रिटर्न गेली आणि मस्त व्हिडिओ काढलेला. आणि खरंच खूप सुंदर राख्या होत्या, पण थोड्याशा कॉस्टली होत्या पण भारी होत्या. पण मी इथनंच घेतल्या, मला आवडलं इथल्या राख्या. आणि ते बघा मस्त असं शूट करत होते, गोंडे वगैरे होते. हे सगळं पाहून खरंच एकदम लहानपणाची आठवण येते. या गोष्टी अशा जुनं ते सोनं असं बोलतात ना, तेच. आणि घरी आल्यावर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते इकडे आपली शॉपिंग. तर शॉपिंग तर दिसते छोटी, पण ही छोटी नाही आहे, ती आहे मोठीच. तर तुम्हाला नंतर आता भेटते. तर संध्याकाळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी ज्या मुलांना राख्या वगैरे आणलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. आणि हा ब्लॉग ना फ्रेंड्स मी रक्षाबंधनच्या दिवशीच तुम्हाला सेंड करणार आहे, म्हणजे अपलोड करणार आहे. मस्त बाबूला राखी घेतलेली आहे आणि माझ्या भाच्यांना भाचीला गिफ्ट घेतलेले आहेत, बघा किती भारी आहेत ना, मस्त असे. तर काय घ्यायचं डोकतच नव्हतं, हे आहे त्यांना आमची मुलं सगळे बोलतात जेव्हा तेव्हा रक्षाबंधन असली का मुलींचीच मज्जा, मुलींना गिफ्ट सगळं मुलींचंच असतं. आणि भाऊबीज असते तेव्हा आम्ही निघतो कुठे कुठे फिरायला, म्हणून यावेळेस सगळ्यांना गिफ्ट घेतलेले आहेत, मुलांना पण मुलींना. असा होता आजचा ब्लॉग.